Good morning, friends. So, last lecture we started the topic profit and loss, and last lecture we learned the some definition like profit, loss, market price, percentage profit, percentage loss, sales, etc. And some important formulae also we learned in the last lecture, and these formula are sent on your group. You should must study of these formula, otherwise you can't solve example on these topics. So there are some theory examples. One of the example is that the Mustaq purchased 200 dozen eggs at the rate of rupees 18 per dozen. 72 eggs are broken in the transportation. He sells remaining eggs at the rate of rupees 24 per dozen. Calculate his profit. की एक मुस्ताक नावाचा व्यक्ती की त्याने 200 डझन अंडे विकत घेतलेत, आणि कसे विकत घेतलेत तर 18 रुपये डझनने विकत घेतलेत. पण काय झालं की वाहतूक करताना त्यातले 72 अंडे फुटले, खराब झाले, आणि मग खराब झालेल्यानंतर त्याने काय केलं, राहिलेले अंडे 24 रुपये डझनने विकले. तर त्याला किती प्रॉफिट झाला हे आपल्याला काढायचं आहे. सो प्रॉफिट फाइंड करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, अगोदर सेलिंग प्राईस आणि कॉस्ट प्राईस, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. आपण आता इथं काय करू, अगोदर विक्री किंमत फाइंड करू. 18 रुपये डझन, एका डझनची किंमत 18 रुपये, तर 200 डझनची किंमत किती होईल. सो कॉस्ट प्राईस ऑफ 200 डझन एग्स इज इक्वल टू 18 गुणिले 200. एका डझनची 18 म्हणजे 200 डझनचीला 18ने गुणायचं. सो 18 गुणिले 200 केलं तर त्याची किंमत येते 3600. म्हणजे त्याची खरेदी किंमत किती झाली, तर 200 डझन अंड्याची किंमत त्याची 3600 रुपये झाली, बरोबर. आता आपल्याला बघा, त्याने सगळे अंडे 200 पैकी 200 विकलेले नाहीत, त्यातले काही त्याचे खराब झालेत, फुटले. किती फुटले तर 72. 72 म्हणजे किती डझन फुटले, 12 अंड्याचा 1 डझन असतो, तर 72 डझन म्हणजे किती झाले, 6 डझन. तर 6 डझन त्याचे अंडे फुटले. मग 6 डझन जर फुटले तर त्यांनी नेमके किती डझन अंडे विकले, 200 मधून 6 वजा करावे लागतील. म्हणजे 72 eggs are broken, that is 6 dozen eggs are broken in the transportation. Therefore remaining eggs is equal to 200 वजा 6, 194 डझनच त्याच्याकडे अंडे शिल्लक राहिले. मग हे 194 डझन अंडे त्याने किती रुपयाला विकले, 24 रुपये डझन विकले. मग सेलिंग प्राईस किती झाली, सेलिंग प्राईस 194 एग्स इज इक्वल टू 24 गुणिले 194, 194, आणि मग 24 गुणिले 194 केलं तर 4656 रुपीज. म्हणजे ही काय झाली, ही 3600 रुपये खरेदी किंमत, 4656 ही विक्री किंमत.
मग प्रॉफिट किती झाला? प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे SP मायनस CP, म्हणजे सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस 4,656 वजा 3600 आणि 4,656मधून 3600 वजा केलं तर 1,056 रुपीज, म्हणजे त्याला तोटा नफा किती झाला? तर 10,056 रुपये त्याला नफा झाला. अशा पद्धतीचे थेरी एक्झाम्पल तुम्हाला इथं असतात प्रॉफिट आणि लॉसमध्ये. सो नेक्स्ट एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल आहे, फक्त इथं वेगळ्या टाईपचं आहे थोडंसं. अ टेंडर परचेस ऑफ 100 युनिट ऑफ ए आयटम, म्हणजे काही एक टेंडर आहे की त्याच्यामध्ये 100 घटक आहे, 100 युनिट ऑफ आयटम्स ऑफ रुपीज 630 पर युनिट, म्हणजे एका युनिटची किंमत 630 रुपये. म्हणजे असे किती घेतलेत त्यांनी? 100 युनिट घेतलेत. ही सेल्स 45 युनिट्स, त्याने विकले किती? 45 युनिट. कसे विकले? 45 युनिट्स ॲट द रेट ऑफ 665 पर युनिट. 45 पैकी त्याने काय केले? 100 पैकी 45 युनिट हे 645 रुपये पर एकाची. 35 युनिट्स ॲट द रेट ऑफ 650 पर युनिट अँड रिमेनिंग, आणि राहिलेले त्यांनी 635 रुपयाला विकले. फाइंड द टोटल गेन इन पर्सेंटेज. आता इथं गेन विचारला आहे. आता तो गेन काय असू शकतो? एकतर प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल. तो आपल्याला पर्सेंटेजमध्ये विचारायचा आहे, काढायचा आहे. मग आता आपण काय करू? कॉस्ट प्राईस काढू. कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किंमत. त्याने किती खरेदी केलेत? 100 युनिट केलेत आणि एका याची किंमत किती आहे? 630. मग 100 युनिटची किंमत किती होईल? तर कॉस्ट प्राईस ऑफ 100 टेंडर इज इक्वल टू 100 गुणिले 630. कारण एका याची 630 म्हणजे 100ची किती होणार? 100 गुणिले 630. 100 गुणिले 630 केलं तर 63,000 रुपये. म्हणजे 63,000 रुपये काय आहे त्याची खरेदी किंमत आहे. आता त्याने सगळे एकदाच विकले नाहीत. त्याने काय विकले? काही 45 विकले, काही 35 विकले आणि काही राहिलेले नंतर एकदाच विकले. तर त्यातलं त्याने 45 हे आहे ना, 45 युनिट, ते 45 युनिटची 665 रुपयाने विकले. मग मला सांगा, एका याचे 665 तर 45 हजार. दर सेलिंग प्राईज ऑफ 45 टेंडर, 45 टेंडरची किंमत 45 गुणिले 665. मग 45 गुणिले 665 29,925 रुपये हे 45 आहे. आता राहिलेले 35 त्याने किती विकले? 650 रुपयाला विकले एक. सो सेलिंग प्राईज ऑफ 35 टेंडर इज इक्वल टू 35 गुणिले 650. मग 35 गुणिले 650 22,750 येते. बरोबर. आता रिमेनिंग, आता 100 पैकी 45 एकदा विकले आणि 35 एकदा विकले. मग राहिले किती शिल्लक 100 पैकी? तर रिमेनिंग टेंडर इज इक्वल टू 100 वजा 45 वजा 35. राहिले किती शिल्लक? फक्त 20 टेंडर शिल्लक राहिले. आणि मग रिमेनिंग टेंडर त्याने केवढ्याला विकला? एक. तर रिमेनिंग टेंडर बघा, रिमेनिंग ॲट द रेट ऑफ 635 म्हणजे 635 रुपयानेच विकले. मग सेलिंग प्राईज ऑफ 20 टेंडर्स इज इक्वल टू 20 गुणिले 635 12,700 उत्तर येतं त्याचं. मग टोटल विक्री किंमत किती झाली? त्याने 3 गटामध्ये विकले. एक 635ला एक विकलं, एक 650ला विकलं, एक 665ला विकले. 3 गटामध्ये 3 टप्प्यामध्ये टेंडर विकले. मग टोटल सेलिंग प्राईस किती झाली? तर हे टोटल सेलिंग प्राईस म्हणजे ह्या सगळ्यांची ॲडिशन 29,925 अधिक 22,750 अधिक 12,700 किती येते? ते 63,375. टोटल सेलिंग प्राईस 65,375.
ही काय झाली त्याची विक्री किंमत, ही काय झाली त्याची खरेदी किंमत. कोण जास्त आहे? विक्री किंमत जास्त आहे. विक्री किंमत जास्त आहे म्हणजे त्याला काय झाला? प्रॉफिट झाला. लॉस झाला का? नाही. मग प्रॉफिट किती झाला? प्रॉफिट एस पी मायनस सी पी. एस पी मायनस सी पी म्हणजे 65,375 वजा 63,000 आणि मग याची किंमत किती येते? 2375 रुपीज. 2375 रुपीज. पण हा काय नुसता प्रॉफिट आहे. आपल्याला काय विचारलं आहे? गेन पर्सेंटेज. मग आता पर्सेंटेज म्हणजे काय आहे? शेकडा नफा विचारला आहे. मग शेकडा नफ्याचं सूत्र आहे बघा, तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये एक सूत्र आहे, प्रॉफिट भागिले कॉस्ट प्राईस गुणिले 100. प्रॉफिट किती आहे? 2375. कॉस्ट प्राईस खरेदी किंमत किती आहे? 63,000. 2375 भागिले 63,000 गुणिले 100. 100 मधले 2 शून्य इकडे कॅन्सल होतील ह्या 63,000 बरोबर. मग किती शिल्लक राहिले? 2375 भागिले 630 आणि 2375 भागिले 630 केलं तर 3.76. तर हे काय झाले? तुमचं शेकडा नफा झाला. अशा पद्धतीचा हा तुमचं असं आहे. इथं काय विचारलं आहे? नुसता प्रॉफिट नाही विचारला, गेन पर्सेंटेज विचारलं आहे. म्हणजे इथं लॉस असेल किंवा प्रॉफिट असेल. सो नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल आपण इथं घेऊ. अ क्लॉथ मर्चंट म्हणजे कापड दुकानदार आहे. अ क्लॉथ मर्चंट बाउट म्हणजे घेतलेत किती? 35 शर्ट ईच ऑफ प्राईस ₹280. 280 रुपयाला एक शर्ट त्यांनी घेतला आहे. 35 रुपयाला 35 शर्ट घेतलेत. आणि ही सोल्ड म्हणजे विकलेत. ही सोल्ड ईच ऑफ देम फॉर ₹308. 308 रुपयाला एक विकला. फाइंड हिज पर्सेंटेज प्रॉफिट. शेकडा नफा विचारला किती काढायचा? शेकडा नफा. तर आपण काय करू? खरेदी किंमत आणि विक्री किंमत फाइंड करू. आता मला सांगा 280 रुपयाला एक, तर 35 शर्टची किंमत किती येईल? कॉस्ट प्राईस ऑफ 35 शर्ट इज इक्वल टू 35 गुणिले 280. मग 35 गुणिले 280 केलं तर 9,800. ही काय झाली तुमची खरेदी किंमत? काय झाली ही खरेदी किंमत? 9,800. आता विक्री किंमत काढू. पण विकलाय कितीला? 308ला एक विकलाय. मग सेलिंग प्राइस ऑफ 35 शर्ट इज इक्वल टू 35 इंटू 2 308. आणि मग किती येतं ते? 10,780. ही काय झाली खरेदी किंमत. ही किती झाली? विक्री किंमत. मग नफा किती झाला? प्रॉफिट. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. 10,780 वजा 9,800 980 रुपये. 980 रुपये काय झालं? त्याला प्रॉफिट झाला. मग पर्सेंटेज प्रॉफिट शेकडा नफा काय? प्रॉफिट व भागिले कॉस्ट प्राईस गुणिले 100. प्रॉफिट 980 भागिले 9,800 गुणिले 100. 100 मधले 2 शून्य खालच्या 9,800 बरोबर कॅन्सल. मग 980 भागिले 98. 980ला जर 98 भाग दिला तर 10. तर शेकडा प्रॉफिट त्याला किती झाला? तर 10 रुपये हा त्याला शेकडा प्रॉफिट झाला. म्हणजे त्याला 100च्या मागं 10 रुपये मिळाले. याचा अर्थ अशा पद्धतीने तुमचे थिअरी एक्झाम्पल्स असतात प्रॉफिट आणि लॉस होते. तर आपण अजून एक्झाम्पल पाहणार आहेत त्याच्या नेक्स्ट लेक्चरला. तर आत्तापर्यंत आपण हे 3च एक्झाम्पल इथं मेंटेन करू, बास करू. इथं तुम्ही ह्याचा अभ्यास करा फक्त. ठीक आहे, कारण तुम्हाला ते फॉर्म्युला अभ्यास आहे. तुम्ही सगळे फॉर्म्युला अभ्यासलेले नसतील तर पुढच्या लेक्चरला आपण अजून एक्झाम्पल घेऊ त्या एक्झाम्पल फॉर्म्युल्यावरती. ठीक आहे.